सोपी पद्धत वापरून आज आपण चटपटीत असा आलू चाट तयार करणार आहोत। तर त्यासाठी उकडून 4 बटाटे घ्यायचे आहेत। बटाटे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत। बटाटे बारीक केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि छान असं इथं आपल्याला आलू टिक्कीचं मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। इथं मिश्रण तयार केल्यानंतर त्यातलाच एक मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन आपण इथे गोल अशी आलू टिक्की तयार करून घेतलेली आहे। इथं सगळ्या आलू टिक्क्या तयार झाल्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि आलू टिक्क्या आहेत त्या एक एक करून आपण इथे छान अशा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघा अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर या आलू टिक्क्या आहेत त्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत। तयार झालेले आलू टिक्की गरमागरम असतानाच आपण इथं सर्व करून घेणार आहोत। तर इथं तुम्हाला आवडणाऱ्या पद्धतीनं हे आलू टिक्की आहे ते तुम्ही सर्व करू शकता। तर खाली मी थोडंसं गोड असं दही टाकून घेतलेलं आहे, त्यावर आलू टिक्क्या ठेवून घेतलेल्या आहेत। पुदिना चटणी, चिंचगुळाची चटणी, कोथिंबीर, कांदा, शेव टाकून आपण इथं आलू टिक्की चाट आहे तो तयार केला। अति सोपी पद्धत वापरून आज आपण चटपटीत असा आलू चाट तयार करणार आहोत। तर त्यासाठी उकडून 4 बटाटे घ्यायचे आहेत। बटाटे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत। बटाटे बारीक केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि छान असं इथं आपल्याला आलू टिक्कीचं मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। इथं मिश्रण तयार केल्यानंतर त्यातलाच एक मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन आपण इथे गोल अशी आलू टिक्की तयार करून घेतलेली आहे। इथं सगळ्या आलू टिक्क्या तयार झाल्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि आलू टिक्क्या आहेत त्या एक एक करून आपण इथे छान अशा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघा अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर या आलू टिक्क्या आहेत त्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत। तयार झालेले आलू टिक्की गरमागरम असतानाच आपण इथं सर्व करून घेणार आहोत। तर इथं तुम्हाला आवडणाऱ्या पद्धतीनं हे आलू टिक्की आहे ते तुम्ही सर्व करू शकता। तर खाली मी थोडंसं गोड असं दही टाकून घेतलेलं आहे, त्यावर आलू टिक्क्या ठेवून घेतलेल्या आहेत। पुदिना चटणी, चिंचगुळाची चटणी, कोथिंबीर, कांदा, शेव टाकून आपण इथं आलू टिक्की चाट आहे तो तयार केला।